उमरोली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील कोळछाणे गावाच्या सामाजिक कार्यकर्ते जयेश बोराडे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वानंद पॅथॉलॉजी लॅबोरेटरी आणि अखंड पोलीस सुरक्षा परिषद व हिंद पोलीस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली यांच्या विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात 120 रुग्णांची तपासणी करण्यात आली तर 25 रक्तदाते यांनी रक्तदान केले। जयेश बोराडे यांच्या माध्यमातून कोळछाणे गावाच्या भवानी मातेच्या मंदिरात आरोग्य तपासणी शिबिराचे रक्तदान शिबिर आणि आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं होतं। रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्याकडून डॉक्टर यांचे पथक यांनी आरोग्य शिबिर तसेच नेत्रचिकित्सा शिबिर यशस्वी केलं। या शिबिरात आरोग्य तपासणी डॉक्टर ज्ञानेश्वर पाटील, डॉक्टर प्रीती लोंढे, डॉक्टर सिद्धी खैरनार, डॉक्टर श्याम केहर, डॉक्टर ज्योती सिंग यांच्या पथकाने केली। जयेश बोराडे यांनी आपल्या सामाजिक कार्याचा भाग म्हणून हेल्मेट वाटप करण्याचा संकल्प केला होता। कर्जत कल्याण मेन रोडवरून बाईक स्वारांना रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी 40 हेल्मेटच्या वाटप करण्यात आले। माजी पोलीस पाटील निलेश ठोंबरे यांनी जयेश बोराडे यांच्या कार्याचे कौतुक केले। सर्वप्रथम पहलगाव हल्ल्यामध्ये जे निर्दोष आपले भारतीय यांना भ्याड हल्ल्यामध्ये 5च्या भ्याड हल्ल्यामध्ये जे मरण आले, पहिल्यांदा त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देऊन मी कार्यक्रमाची सुरुवात करतो। आज 25 मे माझा वाढदिवस। प्रत्येक वाढदिवसाला एक सामाजिक कार्य, कुठल्या तरी एक सोशल ऍक्टिव्हिटी करून एक चांगला संदेश देण्याचा माझा नेहमीच हेतू असतो। सर्वप्रथम पहलगाव हल्ल्यामध्ये जे भ्याड हल्ला झाला त्याच्यानंतर भारत मातेच्या जवानांकडून जे सिंदूर ऑपरेशन झालं त्या समर्थनार्थ कुठेतरी आपल्या सैनिकांसाठी ही त्यांना इजा झालेली आहे। तर तेच हेतू लक्षात घेऊन आपण हे आता ब्लड कॅम्प इथे भरवलेला आहे, जेणेकरून कोणाचं आयुष्य सुरक्षित होईल। आणि मीही नेहमी पाहतच असतो की मला कधी हॉस्पिटलमधून कॉल्स येतात की आपल्याला ब्लडची खूप अत्यंत गरज आहे। आज सद्यस्थितीला ही एक काळाची गरज आहे की रक्तदान हे श्रेष्ठदान असं म्हटलं जातं। तर त्याच हेतूने मी हे एक कॅम्प भरवलेला आहे। दुसऱ्यांदा तर मी असं सांगेन की आज समाजामध्ये अशी परिस्थिती आहे की एक वयोवृद्ध बाप आपल्या मुलालाच खांदा देताना आपण पाहायला मिळतो। त्याचं सर्वात जास्त कारण आहे ते जे अपघात होतात, 2 व्हीलरवरती निष्पाप जे जवान आहेत सकाळी गाडी गडबडीमध्ये कामाला जायच्या हेतूने ते जे जोरामध्ये स्पीडमध्ये जात असतात, कुठेतरी खड्डे असतात, स्पीड ब्रेकर असं त्यांना समजून येत नाही आणि डोक्याला दुखापत होते। ही एक भावना मनामध्ये घेऊन मला असं वाटलं की कुठेतरी जास्त नाही, वस्तू खूप छोटी आहे, किंमत खूप छोटी आहे, पण त्याचं महत्व तितकंच मोठं आहे। म्हणून त्याच प्रकारचा मी एक हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम इथे ठेवलेला आहे, जेणेकरून यातून एक चांगला संदेश देऊन तरुणाई हेल्मेटचा वापर करून आपलं आयुष्य व आपलं कुटुंब सुरक्षित करेल असं मला वाटतं। त्याचप्रमाणे आपल्या माता भगिनी आहेत, त्यांच्यामध्ये थायरॉइडचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात दिसतं। शुगर लेवल आज प्रत्येक 10 व्यक्तींच्या मागे 8 व्यक्तींना शुगर असते। आपण म्हणतो की आपण फिट आहोत, पण एक नॉर्मल टेस्ट आहे सीबीसी, जे आपण ब्लड काउंट असं म्हणतो। याच्यामध्ये आपल्याला समजतं की आपल्या शरीरामध्ये काय आहे, किती प्रमाणात ब्लड आहे। त्यामुळे मी या तिन्ही टेस्ट इथे फ्री देत आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून, इथे मी सांगू इच्छितो। कर्जत लाईव्हसाठी महेश भगत, निरळ।